मित्रांनो, स्वागत आहे तुमचं कन्सेप्ट क्लासेसमध्ये. आज आपण बघणार आहोत फायबर ऑप्टिक्स याचा पार्ट सेकंड. तर थोडं आपण पार्ट 1 बद्दल थोडं रिवाइज करू. यामध्ये आपण काय बघितलं होतं, तर यामध्ये फर्स्ट ऑफ ऑल आपण लाईटबद्दल विचार केला होता. त्यानंतर आपण स्पीड ऑफ लाईट, देन त्याच्यानंतर आपण रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, देन रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स नंतर स्नेल्स लॉ नंतर ऑप्टिकल फायबर, ज्याला आपण OFC असं म्हटलं होतं. आणि लास्ट पॉईंट आपण बघितला होता TIR, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत दॅट इज प्रिन्सिपल ऑफ OFC, म्हणजे प्रिन्सिपल ऑफ ऑप्टिकल फायबर केबल. तर प्रिन्सिपल ऑफ OFC, ऑप्टिकल फायबर केबल, याचं प्रिन्सिपल काय. आता जसं की ऑप्टिकल फायबर केबल हे कुठल्या प्रिन्सिपलवर बेस्ड आहे, तर टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. आपण काल बघितलं होतं की अँगल ऑफ इन्सिडंट इज अ ग्रेटर दॅन क्रिटिकल अँगल. क्रिटिकल अँगलपेक्षा तुमचं इन्सिडेंट अँगल जर जास्त असेल तरच ऑप्टिकल फायबर केबल हे एका पर्टिक्युलर कोरमधून जाईल, राईट. सो कोर आपण बघितलं होतं काल. कोर म्हणजे इनसाइड पार्ट असतो, नंतर क्लॅडिंग, नंतर जॅकेट, नंतर स्ट्रेंथ मेम्ब्रेन आणि देन आउटर जॅकेट, राईट. सो द प्रिन्सिपल ऑफ ऑप्टिकल फायबर केबल इज बेस्ड ऑन टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. आता बघा, आपल्याकडं एक वायर आहे, त्याला आपण ऑप्टिकल फायबर केबल असं म्हणतो. यामधून आपल्याला डाटा काय करायचा, ट्रान्सफर करायचा. तर यामध्ये याला म्हणतो आपण आउटर साईड आहे, याला क्लॅडिंग असं म्हणतो. देन इनर साईड आहे, याला आपण कोर असं म्हणतो, राईट. दॅट इज सेंटर पार्ट, त्याला आपण μ1 म्हणू, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, आणि याचा μ2 आहे, राईट. आणि आपला जो डाटा आहे किंवा ऑप्टिकल फायबर केबलमधून जे इलेक्ट्रिकल सिग्नल आहे हे कुठल्या मॅनरमध्ये जात आहे, झिगझॅग मॅनरमध्ये जात आहे, बरोबर. सो इथं लक्षात घ्या की रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कोरचा म्हणजे μ1चा हा ग्रेटर असतो कोणापेक्षा, μ2पेक्षा. म्हणजे कोर इज ग्रेटर दॅन दॅट इज अ क्लॅडिंग, ठीक आहे. सो हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. दुसरी गोष्ट, हा जो क्लॅडिंग प्रकार आहे, राईट, याच्यामध्ये मिनिमम काय होतं, ॲब्झॉर्प्शन होतं. कोणाचं, जे सिग्नल आपण पाठवतो यामधून, जो ऑप्टिकल डाटा आपण त्यामधून पाठवतो, हा कसा असतो, खूप थिन स्वरूपाचे वायर्स असतात. त्यामधून हा कोरमधून डाटा काय होतो, ट्रान्सफर होतो. तर कोरमधून ट्रान्सफर होत असताना ह्याचे जे कॉर्नर्स आहे, राईट, तर त्या कॉर्नरला काय केलं जातो, काही स्वरूपात डाटा हा ॲब्झॉर्ब केला जातो. म्हणजेच काय होतं की 100% आपण जर एखादी सिग्नल जर पाठवले तर त्यातून 1% काय होतील, ते ॲब्झॉर्ब केले जातील. पण 99% काय होईल, ते ट्रान्सफर केले जातील. म्हणजे मिनिमम ॲब्झॉर्प्शन आणि मॅक्सिमम काय होतं, ट्रान्समिशन होतं. आलं लक्षात. तर याला आपण प्रिन्सिपल ऑफ ऑप्टिकल फायबर केबल असं म्हणतो, जे की झिगझॅग मॅनरमध्ये ट्रान्सफर होतं. अँगल ऑफ इन्सिडेंट हा ग्रेटर असतो क्रिटिकल अँगलपेक्षा, आणि हा बेस्ड आहे टोटल इंटरनल रिफ्लेक्शनवर. आणि रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा मोठा असला पाहिजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ क्लॅडिंगपेक्षा, म्हणजे कोर इज ग्रेटर दॅन क्लॅडिंग. आणि मॅक्सिमम काय होतं, ट्रान्समिशन होतं. तर हा पॉईंट आहे, दॅट इज प्रिन्सिपल ऑफ ऑप्टिकल फायबर कम्युनिकेशन केबल. सो यामध्ये तुम्हाला एवढ्याच गोष्टीचं नॉलेज असणं गरजेचं आहे का, तर नाही. याच्यामध्ये पुढं अजून आपल्याला गोष्टी बघायच्या. तर याला नोट डाऊन करून घ्या. नेक्स्ट पॉईंट आपल्याला बघायचं आहे, ॲक्सेप्टन्स अँगल. ॲक्सेप्टन्स अँगल, आता हे झालं काय, वरचं स्ट्रक्चर, ठीक आहे. आता ॲक्सेप्टन्स अँगल हे काय झालं, थोडंसं इनसाईडमधलं स्ट्रक्चर, ॲक्सेप्टन्स अँगल. आता ॲक्सेप्टन्स अँगल हा रिप्रेझेंट केला जातो थीटा मॅक्सने, ठीक आहे. सो थीटा मॅक्स हे ॲक्सेप्टन्स अँगलचं काय रिप्रेझेंटेशन आहे. आता लक्ष द्या, आपल्याकडं याला आपण क्लॅडिंग असं म्हणतोय, राईट, ज्याला μ2 रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे. मग हा खालचा भागसुद्धा पण काय झाला, क्लॅडिंगच झाला. आणि हा मधला भाग, हा याला काय म्हणतो आपण, कोर, म्हणजेच त्याला μ1 रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. लक्षात. सो यामध्ये ज्यावेळेसला आपण जे लाईट्स आहे, ठीक आहे ना, हे इन्सिडंट करतो, म्हणजेच याच्यामध्ये आपला जो अँगल येतं थीटा, राईट, हा कसा असला पाहिजे, यामध्ये मॅक्सिमम असला पाहिजे. म्हणजेच काय, ॲक्सेप्टन्स अँगल इज नथिंग बट अ मॅक्सिमम अँगल. पहिले मी टर्म समजून सांगतो, नंतरला याला एक्सप्लेन करतो, ठीक आहे. सो मॅक्सिमम angle in which
external angle is propagated the optical signal. Is nothing but a what? Acceptance angle. अँगल कसा असला पाहिजे? मॅक्सिमम असला पाहिजे. आता समजा यामध्ये बघा, आता हे आपण थीटा मॅक्स हा घेतलेला आहे म्हणून याच्यामधून काय झाला, हा डाटा झिगझॅग स्वरूपामध्ये काय झाला, ट्रान्सफर झाला, किंवा यातून सिग्नल काय झाले, हे ट्रान्सफर झाले आपण असं म्हटलं. समजा अँगल ऑफ इन्सिडन्स हा जर मोठा असेल तुमचा थीटा मॅक्सपेक्षा तर काय, किंवा अँगल ऑफ इन्सिडन्स हा जर लेस असेल थीटा मॅक्सपेक्षा तर काय. तर लक्ष द्या, यामध्ये आपण ऑलरेडी एक बघितलं होतं की μ1 हा ग्रेटर असला पाहिजे μ2पेक्षा, म्हणजे अँगल ऑफ इन्सिडन्स किंवा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा कोरचा जास्त असला पाहिजे कशापेक्षा, क्लॅडिंगपेक्षा. तर आणि तरच ऑप्टिकल फायबर केबलमधून काय होतं, सिग्नल पास होतं. हा मुद्दा महत्त्वाचा आहे. दुसरं, आता याच्यामध्ये नवीन काय आलं की अँगल ऑफ इन्सिडन्स हा ग्रेटर असेल थीटा मॅक्सपेक्षा तर कुठल्याच प्रकारचे सिग्नल किंवा कुठलाच प्रकारचा डाटा हा ऑप्टिकल फायबरच्या कोरमधून ट्रान्सफर होणार नाही. म्हणजेच काय होईल, तो आउटसाईडमध्ये चालला जाईल. लक्षात. तर थीटा म्हणजेच angle of incidence greater than theta max, at that time no signal is to be passed. When angle of incident is less than theta max, म्हणजेच theta max is greater than angle of incident, at that time signal is to be passed. तर यामध्ये कंडिशन समजून घ्या, अँगल ऑफ इन्सिडन्स हा कमी असला पाहिजे, त्यासाठी तुमचा थीटा मॅक्स कसा असला पाहिजे, जास्त असला पाहिजे. आता अकॉर्डिंग टू द स्नेल्स लॉ, आता स्नेल्स लॉनुसार तुम्हाला एक इक्वेशन दिलेलं आहे ज्याचं प्रूफ नाही दिलेलं. ज्याला कोणाला प्रूफ लागत असेल त्यांनी कमेंट करा, त्याचं प्रूफ मी तुम्हाला सांगू शकेल. पण तुमच्या सिलेबसला दिलेलं नाही त्याचं प्रूफ, सो गरज नाही आहे त्याची सध्या. पण ज्याला कोणाला लागत असेल तर ते मला तुम्ही कमेंट करा, तुम्हाला ते मिळून जाईल. तर ज्यावेळेसला थीटा मॅक्स हा आपण मॅक्सिमम घेतो किंवा थीटा हा मॅक्सिमम घेतो, म्हणजे एक्सटर्नल अँगल जो आहे आपला, राईट, त्यावेळेसला हा साइन इनवर्स अंडर रूट ऑफ μ1 स्क्वेअर मायनस μ2 स्क्वेअर हे इक्वेशन आणि त्याला डिवायडेड बाय μA. आता μA हा काय आहे, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ एअर झाला. आता हे वरचे दोन काय झाले, μ1 हा कोरचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स झाला आणि हा कोणाचा झाला, क्लॅडिंगचा झाला. हे आपण ऑलरेडी बघितलं आहे, ठीक आहे. बट यामध्ये होतं काय की रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ एअर हा किती असतो, 1 असतो. म्हणजेच हे जे इक्वेशन आहे अबो इक्वेशन, याला तुम्हाला साइन इनवर्स ऑफ अंडर रूट ऑफ μ1 स्क्वेअर मायनस μ2 स्क्वेअर ह्या स्वरूपातच याला आपल्याला काय करता येतं, लिहिता येतं. ठीक आहे. सो दिस इज व्हॉट अ ॲक्सेप्टन्स अँगल. समजते. सो तुम्हाला इथंपर्यंतच ह्या गोष्टी दिलेल्या आहे, याचं प्रूफ दिलेलं नाही आहे. ठीक आहे. सो हे प्रूफ μ1 आणि μ1 स्क्वेअर मायनस μ2 स्क्वेअर ॲक्च्युली हे आपलं ट्रिग्नोमेट्रीचं जी फर्स्ट आयडेंटिटी आहे, साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल्स टू 1, त्याच्या बेसिसवर हे यांनी प्रूफ केलेलं आहे. ठीक आहे. सो यामध्ये महत्त्वाच्या गोष्टी ह्या दोनच आहे. इथं तुमचा थीटा मॅक्स हा जास्त असला पाहिजे आणि महत्त्वाचं की थीटा मॅक्सचं इक्वेशन. ठीक आहे. सो आणि हे काय आहे, एक्सटर्नल अँगल आहे, त्याला ॲक्सेप्टन्स अँगल असं म्हणतो आपण, राईट. आता ह्या ॲक्सेप्टन्स अँगलचा पुढचा भाग येतो ॲक्सेप्टन्स कोन, नंतर येतं न्यूमेरिकल अपर्चर. ठीक आहे. सो याला नोट डाऊन करून घ्या. नेक्स्ट पॉईंट आपल्याला बघायचा ॲक्सेप्टन्स कोन. ॲक्सेप्टन्स कोन, ठीक आहे. सो ॲक्सेप्टन्स कोन काय, पुन्हा आपलं एक ऑप्टिकल फायबर केबल, बरोबर. देन हा तुमचा क्लॅडिंग, हा मधला भाग कोर. ठीक आहे. हे झाले तुमचं ॲक्सेप्टन्स अँगल थीटा मॅक्स, बरोबर. आता यामध्ये काहीच नाही आहे. ठीक आहे. ज्याला ॲक्सेप्टन्स अँगल समजतो त्याला ॲक्सेप्टन्स कोन ताबडतोब समजतो. का तर बघा, ज्यावेळेसला आपण जे एक्सटर्नल लाईट्स किंवा सिग्नल जे इन्सिडंट केले, राईट, कोरवर, त्यावेळेसला यांनी काय बनवलं आहे, कोरसोबत एक अँगल बनवला, दॅट इज अ थीटा मॅक्स, राईट. वेन थीटा मॅक्स म्हणजेच ॲक्सेप्टन्स अँगल, वेन ॲक्सेप्टन्स अँगल इज रोटेट अराउंड द ऑप्टिकल फायबर केबल.
ऑप्टिकल फायबर केबलला काय केलं आपण, त्याच्या अराउंड त्याला गोल फिरवलं, म्हणजे हे असं फिरवलं. तर इथं जो कोन तयार झाला ना, हा जो कोन तयार झाला त्याला म्हणतो आपण ॲक्सेप्टन्स कोन. म्हणजेच ॲक्सेप्टन्स अँगल इज रोटेटेड अराउंड ऑप्टिकल ॲक्सिस किंवा ऑप्टिकल फायबर ॲक्सिस, हा ॲक्सिस झाला आपला. ठीक आहे. सो इट्स कॉल्ड ॲज व्हॉट, ॲक्सेप्टन्स कोन. समजते, त्याला आपण ॲक्सेप्टन्स कोन असं म्हणतो. हा एक साधा सरळ पॉईंट. पुन्हा हेच तुमचं काय क्लॅडिंग आहे आणि याला काय म्हणतो आपण पुन्हा क्लॅडिंग आहे. दिस इज व्हॉट कोर, आणि हा जो प्रकार आहे याला आपण कोन असं म्हणणार. ठीक आहे. देन एक छोटा पॉईंट आहे, दॅट इज अ न्यूमरिकल अपर्चर. न्यूमरिकल अपर्चर. आता हे न्यूमरिकल अपर्चर एन रिप्रेझेंट केलं जातं. ॲक्च्युली याचा फॉर्म्युला आहे एन ए इज इक्वल्स टू साईन इनवर्स ऑफ थीटा मॅक्स, साइन ऑफ थीटा मॅक्स, that is a sine of angle of acceptance is nothing but a numerical aperture. आता न्यूमरिकल अपर्चर हा डिपेंड करतो तुमच्या रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ कोर आणि क्लॅडिंगवर, कोर अँड क्लॅडिंग. ठीक आहे. आता याच्यासाठी एक फॉर्म्युला आहे, न्यूमरिकल अपर्चर इज इक्वल टू √ऑफ μ1 स्क्वेअर मायनस μ2 स्क्वेअर. हे एक इक्वेशन वापरलं जातं न्यूमरिकल अपर्चरसाठी. आणि देन हे न्यूमरिकल अपर्चर म्हणजेच कोर आणि क्लॅडिंग, म्हणजे हा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कोरचा झाला आणि हा कशाचा झाला, क्लॅडिंगचा झाला. तर इथं पण बघा मॅक्स मायनस मिनच असतं, कारण कोर हा जास्त असतो कम्पेअर टू व्हॉट, क्लॅडिंग. ठीक आहे. सो μ2 स्क्वेअर. ठीक आहे. सो याला आपण म्हणतो न्यूमरिकल अपर्चर. सो हे दोन छोटे पॉईंट आहे. आत्तापर्यंत आपण काय काय बघितलं मी थोडं रिवाईज करतो. आपण फर्स्ट बघितलं प्रिन्सिपल ऑफ ऑप्टिकल फायबर कम्युनिकेशन. नंतर सेकंड पॉईंट आपण बघितलं दॅट इज ॲक्सेप्टन्स अँगल. थर्ड पॉईंट बघितलं आपण ॲक्सेप्टन्स कोन, आणि त्यातलाच एक न्यूमरिकल अपर्चर. ठीक आहे. तर नेक्स्ट पॉईंट आपल्याला बघायचा मोड ऑफ प्रोपोगेशन. प्रोपोगेशन म्हणजेच काय होणे, ट्रान्सफर होणे. ठीक आहे. सो मोड्स ऑफ प्रोपोगेशन. बघा मोड्स ऑफ प्रोपोगेशन म्हणजेच काय, पाथ फॉलोड बाय लाईट रे. जे लाईट रे त्यांचा जो ट्रॅक असतो किंवा जो पाथ असतो, राईट, त्याला फॉलो करणे लाईट रेनी, त्यालाच आपण म्हणतो मोड्स ऑफ प्रोपोगेशन. ठीक आहे. यामध्ये दोन प्रकारचे मोड असतात, एक सिंगल मोड आणि दुसरा आहे मल्टी मोड. ठीक आहे. आता सिंगल मोड म्हणजेच काय, हे आपलं क्लॅडिंग आहे. ठीक आहे. आणि ह्या क्लॅडिंगमधून काय होतो, हा सिंगलच पाथ काय होतो, फॉलो केला जातो. त्याला आपण म्हणतो काय, दॅट इज कॉल्ड ॲज सिंगल मोड. ठीक आहे. आता मल्टी मोड म्हणजेच काय, हे पुन्हा आपलं क्लॅडिंग आणि हे आपलं कोर, ज्यामध्ये हा जो सिग्नल आहे, राईट, याच्यासोबत दोन सिग्नल म्हणजेच जास्तीचं, म्हणजे सिंगल मोड म्हणजेच काय, अ सिंगल लाईट फॉलो बाय मोड इज कॉल्ड अ सिंगल मोड. आणि इथं मोर दॅन वन लाईट फॉलो बाय मोड इज कॉल्ड ॲज मल्टी मोड. ठीक आहे. सो याच्यामध्ये सिंगल मोडमध्ये कसे असतात, जे लाईट्स असतात हे हायली फोकस्ड असतात. नंतर याच्यामध्ये जो क्रिटिकल अँगल असतो हा किती असतो, 90 डिग्री असतो. याच्यामध्ये जे लाईट्स असतात हे कशा मॅनरमध्ये जातात, झिगझॅग मॅनरमध्ये जात असतात. ठीक आहे. आणि याच्यामध्ये काय होतं, डिफ्युजन होण्याचे चान्सेस जास्त असतात. का डिफ्युजन होऊ शकतं, कारण मोर दॅन वन लाईट आहे ना, त्यामुळं काय होईल, याच्यामध्ये डिस्टॉर्शन होण्याचे चान्सेस जास्त असू शकतात. तर हे आपला एक पॉईंट आहे, मोड्स ऑफ प्रोपोगेशन पाथ फॉलो बाय द लाईट रे, सिंगल मोड अँड मल्टी मोड. याच्यामध्ये सिंगल, यामध्ये मल्टी मोड, लाईट फोकस्ड असतात, यामध्ये झिगझॅग मॅनरमध्ये असतात, क्रिटिकल अँगल 90 डिग्री असतो, याच्यामध्ये डिफ्युजन असतं. ठीक आहे. सो हा एक छोटा पॉईंट मोड्स ऑफ प्रोपोगेशन, याला नोट डाऊन करून घ्या. ठीक आहे.
इंडेक्स प्रोफाईल ऑफ ऑप्टिकल फायबर. तर बघा, इंडेक्स प्रोफाईल ऑफ ऑप्टिकल फायबर हे प्रकार काय, हा ग्राफिकल रिप्रेझेंटेशनचा प्रकार आहे. आता ग्राफिकल रिप्रेझेंटेशन म्हटलं तर काय येणार, एक्स ॲक्सिस अँड वाय ॲक्सिस. मग आता एक्स ॲक्सिस काय रिप्रेझेंट करणार, मॅग्निट्यूड ऑफ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, ठीक आहे. आणि वाय ॲक्सिस आपल्याला रिप्रेझेंट करणार दॅट इज अ रेडियल डिस्टन्स ऑफ द कोर, ठीक आहे. याच्यावर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे आणि याच्यावर काय, दॅट इज अ कोर आहे, ठीक आहे. सो हे इंडेक्स प्रोफाईल ऑफ ऑप्टिकल फायबर आहे. याचे दोन प्रकार पडतात, एक स्टेप इंडेक्स प्रोफाईल ऑप्टिकल फायबर आणि एक ग्रेडेड इंडेक्स प्रोफाईल ऑप्टिकल फायबर, ठीक आहे. आता स्टेप इंडेक्स म्हणजेच काय, ॲब्रप्ट चेंज इन रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, ॲब्रप्ट चेंज इन रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज नथिंग बट व्हॉट, स्टेप इंडेक्स फायबर. पहिले आपल्याला स्टेप इंडेक्स फायबर याचे दोन प्रकार पाहिजे, दॅट इज अ सिंगल मोड अँड मल्टी मोड. आता आपण आता जो प्रकार पाहिला राईट, त्या प्रकारेच हे सिंगल मोड अँड मल्टी मोड पण काय करतं, काम करतं, राईट. तर याचे काही ॲप्लिकेशन्स आहे, डिसॲडव्हान्टेजेस आहे, राईट. ॲडव्हान्टेजेस, डिसॲडव्हान्टेजेस, नंतर ऑप्टिकल फायबर केबल. तर हे आपण ऑन पेज बघू, ठीक आहे.